हाय फ्रेंड्स, बघा आपला नेक्स्ट टॉपिक आहे आता कार्ल पियर्सन कोरिलेशन कोएफिशियंट और प्रॉडक्ट मूवमेंट कोरिलेशन कोएफिशियंट. बघा प्रिव्हियस लेक्चर मध्ये आपण कोरिलेशन बघितलं होतं. नेक्स्ट आता बघूया याच्यावरचं. द मेन ड्रॉबॅक ऑफ स्कॅटर डायग्राम इज दॅट इट डज नॉट गिव्ह एक्झॅक्ट न्यूमेरिकल व्हॅल्यू ऑर of correlation. To overcome this drawback, we require a numerical measure to find a degree of linear relationship between two variables. बघा कार्ल पियर्सन 1867 to 1936, a great British statistician, suggested a measure of correlation between the two variables is known as कार्ल पियर्सन correlation. बघा त्याची डेफिनेशन दिली, कोरिलेशन कोएफिशियंट और प्रॉडक्ट मूवमेंट कोरिलेशन कोएफिशियंट. बघा जे टॉपिक दिलेलं आपल्याला त्याची डेफिनेशन दिली की मेजर कोरिलेशन बिटवीन द टू व्हेरिएबल्स इट इज नोन ॲज अ कार्ल पियर्सन कोरिलेशन कोएफिशियंट, और त्याला आपण म्हणू शकतो की प्रॉडक्ट मूवमेंट कोरिलेशन कोएफिशियंट. इफ एक्स अँड वाय आर कोरिलेटेड व्हेरिएबल्स देन वी हॅव स्कॅटर डायग्राम बाय प्लॉटिंग द डेव्हिएशन्स xi मायनस x बार अँड yi मायनस y बार. बघा ते आपण ग्राफच्या साह्याने स्कॅटर डायग्रामच्या साह्याने बघूया. फर्स्ट आहे बघा, फर्स्ट सेकंड थर्ड अँड फोर्थ त्याच्यामध्ये आपल्याला स्कॅटर डायग्राम दिलेली बघा, आणि त्याचं आपण इन्फॉर्मेशन नेक्स्ट बघूया. द सेकंड पण बघितलेली, याला काय म्हटलेलं आहे त्यांनी पॉझिटिव्ह कोरिलेशन आणि याला निगेटिव्ह. कारण बघा इकडे आपण पॉझिटिव्ह नंबर्स घेतो, इकडे काय घेतो आपण पॉझिटिव्ह नंबर्स इकडे आणि इकडच्या साईडला खाली आणि इकडे घेतो, म्हणून हे पॉझिटिव्ह कोरिलेशन. इकडे पण आपण निगेटिव्ह नंबर्स बघा, निगेटिव्ह नंबर्स, आणि इकडे पण आपण वरच्या साईडला निगेटिव्ह नंबर्स, म्हणजेच पॉझिटिव्ह कोरिलेशन आणि निगेटिव्ह कोरिलेशन. त्याची इन्फॉर्मेशन बघूया, त्याच्यात आपल्याला कळेलच. फर्स्ट क्वाड्रंट, सेकंड क्वाड्रंट, थर्ड अँड फोर्थ असे क्वाड्रंट दिलेले आहेत आपल्याला. बघा आपल्याला फिगर दिलेली होती. इन फिगर 2.9 वी ऑब्झर्व दॅट बोथ द कोऑर्डिनेट हॅव द सेम साइन. त्यांचे चिन्ह सर्व कसं होतं, त्यांचं सेम होतं, आयदर पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह, फक्त पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह होते ते. दस समेशन ऑफ आय इज इक्वल टू 1 to n xi मायनस x बार yi मायनस y बार कसे होते ते ग्रेटर दॅन 0. दॅट इज कोव्हॅरियन्स ऑफ xy कसा मिळाला आपल्याला, ग्रेटर दॅन 0. Hence there is a positive correlation between x and y. On the other hand, in figure 2.10, बघा आपण फर्स्ट फिगर मध्ये बघितलं की एक तर आपल्याला पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दिसत होते, आणि त्यांचं समेशन कसं मिळालं आपल्याला, ग्रेटर दॅन मिळालं. म्हणजेच त्यांचं समेशन जर ग्रेटर दॅन मिळालं म्हणजेच कोव्हॅरियन्स ऑफ एक्स वाय सुद्धा कसे असतील, ग्रेटर दॅनच असतील. नेक्स्ट आहे ऑन द अदर हँड इन फिगर 2.10 one of the coordinates is always negative. या सेकंड फिगर मध्ये कसे दिसत होते, सर्व निगेटिव्ह. हेन्स समेशन ऑफ i इज इक्वल टू 1 to n xi मायनस x बार yi मायनस y बार, म्हणजेच ते निगेटिव्ह म्हणजे कसे असतील ते लेस दॅन 0. म्हणजेच दॅट इज कोव्हॅरियन्स ऑफ एक्स वाय सुद्धा कसा मिळेल आपल्याला, लेस दॅन 0. Hence there is a negative correlation between the two variables. This shows that covariance measures the extent of joint variation between x and y. Due to this property of covariance, a relative measure of correlation is defined using covariance. बघा मग त्याची नेक्स्ट डेफिनेशन दिली आपल्याला. कार्ल पियर्सन कोएफिशियंट ऑफ कोरिलेशन इज डिनोटेड बाय. बघा कार्ल पियर्सन कोएफिशियंट कसं डिनोट करतो आपण, कोरिलेशन ऑफ एक्स वाय और आर, अँड इट इज डिफाइंड ॲज, आणि डिफाईन कसं करू शकतो, कोरिलेशन ऑफ एक्स वाय इज इक्वल टू आर इज इक्वल टू कोव्हॅरियन्स ऑफ एक्स वाय डिवायडेड बाय सिग्मा एक्स इंटू सिग्मा वाय. वेअर मग सिग्मा एक्स आणि सिग्मा वाय काय आहेत, तर वेअर सिग्मा एक्स अँड सिग्मा वाय आर स्टँडर्ड डेव्हिएशन SD, म्हणजे स्टँडर्ड डेव्हिएशन येते ऑफ एक्स अँड वाय रिस्पेक्टिव्हली. आफ्टर सबस्टिट्यूटिंग द फॉर्म्युला फॉर कोव्हॅरियन्स ऑफ एक्स वाय, सिग्मा एक्स अँड सिग्मा वाय, द कोएफिशियंट ऑफ कोरिलेशन इज गिवन बाय. बघा त्याचं फॉर्म्युला आपण कसं यूज करू शकतो ते आपल्याला दिलेल्या एक्झाम्पलच्या साह्याने. कोरिलेशन ऑफ एक्स वाय इज इक्वल टू आर इक्वल टू 1 upon n समेशन i इज इक्वल टू 1 to n xi मायनस x बार yi minus y bar divided by under root of 1 upon n summation I is equal to 1 to n xi minus x bar square into root of 1 upon n summation I is equal to 1 to n. इकडे बघा xi मायनस x बार घेतला, y मायनस y बारचा दोघांचे स्क्वेअर घेतलेले, तिकडे पण xi मायनस x बार y मायनस y बार.
सेम, त्याच्यामुळे लक्षात ठेवायला पण आपल्याला सोपं जाईल. नेक्स्ट इक्वल टू समेशन आय इज इक्वल टू 1 to n एक्स आय मायनस एक्स बार वाय आय मायनस वाय बार रूट ऑफ 1 upon n summation I is equal to 1 to n xi minus x bar bracket square summation I is equal to 1 to n yi minus y bar bracket square. बघा 1 upon n सर्व टर्म मध्ये आपण काय घेतला कॉमन, म्हणजेच ब्रॅकेट इकडे करून घेतला तो 1 upon n, म्हणजेच इज इक्वल टू 1 upon n समेशन I is equal to 1 to n xi into yi. या दोघं काय करून घेतलं आपण इज इक्वल टू बघा म्हणजे समेशन आय इज इक्वल टू 1 to n एक्स आय मायनस एक्स बार वाय आय मायनस वाय बार डिवायडेड बाय रूट ऑफ 1 upon n. दोघं ब्रॅकेटमध्ये होता म्हणून 1 upon n आपण ब्रॅकेटच्या बाहेर का म्हणजे कॉमन काढून घेतला. समेशन आय इज इक्वल टू 1 to n एक्स आय मायनस एक्स बार स्क्वेअर समेशन आय इज इक्वल टू 1 to n वाय आय मायनस वाय बार ब्रॅकेट स्क्वेअर, म्हणजेच इज इक्वल टू 1 upon n समेशन आय इज इक्वल टू 1 to n यांचं काय करून घेतलं दोघं ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन करून घेतलं एक्स आय इंटू वाय आय मायनस एक्स बार into y bar divided by root of 1 upon n summation I is equal to 1 to n xi square minus x bar square into 1 upon n summation I is equal to n yi minus y bar bracket square. बघा ब्रॅकेट स्क्वेअर होता तर आपण काय करून घेतले ते सेपरेट करून घेतले. नेक्स्ट आहे बघा फॉर फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्यूशन कोरिलेशन ऑफ xy equal to r is equal to 1 upon n summation I is equal to 1 to m summation j is equal to 1 to n f into ij xi minus x bar yj minus y bar. हा कोरिलेशन ऑफ xy is equal to r चा फॉर्म्युला आहे बघा, डिवायडेड बाय रूट ऑफ 1 upon n summation I is equal to 1 to m fi into xi minus x bar ब्रॅकेट स्क्वेअर रूट ऑफ 1 upon n summation j is equal to 1 to n fj yj yi minus y bar ब्रॅकेट स्क्वेअर, म्हणजेच इज इक्वल टू नेक्स्ट टाइम आहे बघा समेशन is equal to 1 upon n summation I is equal to 1 to n summation j is equal to 1 to n f into ij xi y xi हे परत एक टर्म काय करून घेतले मल्टिप्लिकेशन xi into yj xi yj मायनस x बार y बार डिवायडेड बाय रूट ऑफ पूर्ण टर्मला रूट करून घेतलं बघा 1 upon n summation I is equal to 1 to n fi into xi square minus x bar square into 1 upon n summation j is equal to 1 to n f ij yj square minus y bar ब्रॅकेट स्क्वेअर. नेक्स्ट आहे बघा नोट, फर्स्ट नोट आहे कोरिलेशन ऑफ एक्स वाय इक्वल टू काय असतं मग कोरिलेशन ऑफ वाय एक्स. सेकंड कोरिलेशन ऑफ एक्स कॉमा कॉन्स्टंट इक्वल टू काय असतो 0. नेक्स्ट आहे बघा प्रॉपर्टीज ऑफ कोरिलेशन कोइफिशियंट, त्याच्या प्रॉपर्टीज बघूया आपण आता. फर्स्ट प्रॉपर्टी कोरिलेशन कोइफिशियंट डज नॉट चेंज इन मॅग्निट्यूड अंडर द चेंज ऑफ ओरिजिन अँड स्केल, म्हणजेच दॅट इज कोरिलेशन ऑफ एक्स मायनस ए डिवायडेड बाय एच कॉमा वाय मायनस बी डिवायडेड बाय के इज इक्वल टू कोरिलेशन ऑफ एक्स वाय इफ एच अँड के हॅव सेम अल्जेब्रिक साइन, म्हणजेच इज इक्वल टू मायनस ऑफ कोरिलेशन ऑफ एक्स वाय इफ एच अँड के हॅव अपोजिट अल्जेब्रिक साइन. कसे ते अपोजिट अल्जेब्रिक साइन आहे आणि त्यांचं सेम अल्जेब्रिक एच आणि के चं सेम अल्जेब्रिक काय साइन याच्यामध्ये काय मग अपोजिट अल्जेब्रिक साइन. प्रूफ बघूया बघा आता आपल्याला हे त्याची प्रॉपर्टी फर्स्ट प्रॉपर्टी इथे आपल्याला प्रूफ करायची. म्हणजे आपण यू मानून घेतलं याला यू इज इक्वल टू एक्स मायनस ए डिवायडेड बाय एच आणि याला व्ही मानून घेतलं वाय मायनस बी डिवायडेड बाय के. वी नो दॅट हे आपल्याला माहिती आहे की सिग्मा यू इज इक्वल टू sigma x divided by mod of h and sigma v is equal to sigma y divided by mod of k and covariance of uv is equal to 1 upon hk into covariance of xy. हा फॉर्म्युला आपण बघितलेला आहे, म्हणजेच कोरिलेशन ऑफ x मायनस ए डिवायडेड बाय h इंटू वाय मायनस बी डिवायडेड बाय के इज इक्वल टू काय मिळालं मग यांची u आणि v मानलेलं आहे आपण, म्हणजेच हे बघा u आणि v म्हणजेच आपल्याला कोव्हॅरियन्स ऑफ कोरिलेशन ऑफ काय मिळालं u कॉमा v, म्हणजेच इज इक्वल टू कोव्हॅरियन्स ऑफ यू व्ही डिवायडेड बाय काय मिळेल आपल्याला सिग्मा यू कॉमा सिग्मा यू इंटू सिग्मा व्ही, म्हणजेच इज इक्वल टू कोव्हॅरियन्स ऑफ यू व्ही. आता कोव्हॅरियन्स ऑफ यू व्ही इज इक्वल टू काय मग 1 अपॉन एच के इंटू कोव्हॅरियन्स ऑफ एक्स वाय हे आपण इकडे पुट करून घेतलं डिवायडेड बाय सिग्मा यू इज इक्वल टू सिग्मा एच डिवायडेड बाय मॉड ऑफ एच इंटू सिग्मा एक्स. बघा सिग्मा एक्स इंटू सिग्मा एक्स इंटू 1 म्हणजे सिग्मा एक्स
आपण 1/mod ऑफ एच इकडे बाहेर काढून घेतला इंटू सिग्मा एक्स, म्हणजेच ती टर्म सेमच होते की 1 इंटू सिग्मा एक्स म्हणजेच सिग्मा एक्स इंटू 1/mod ऑफ के इंटू सिग्मा वाय म्हणजे सेम 1/mod ऑफ के इंटू सिग्मा वाय, म्हणजेच इज इक्वल टू आपल्याला काय मिळालं मग mod ऑफ एच के डिवायडेड बाय एच के, mod of hk divided by hk into covariance of xy divided by sigma x into sigma y, म्हणजेच therefore आपल्याला मिळालं की कोरिलेशन ऑफ x मायनस ए डिवायडेड बाय h y मायनस बी डिवायडेड बाय k इज इक्वल टू mod ऑफ hk डिवायडेड बाय hk इज इक्वल टू याचं काय मग कोव्हेरियन्स ऑफ xy डिवायडेड बाय सिग्मा x आणि सिग्मा y काय असतो मग सिग्मा x सिग्मा y इज इक्वल टू कोव्हेरियन्स ऑफ xy असतो. बघा इथेच आपण बघितलंय कोव्हेरियन्स ऑफ xy, म्हणजेच हे लिहून घेतलं आपण. म्हणजेच देअरफॉर इफ एच अँड के कसे मिळाले आपल्याला एच अँड के आर सेम अल्जेब्रिक साइन देन एच के कसे मिळाले आपल्याला ग्रेटर दॅन 0, म्हणजेच हेन्स मॉड ऑफ एच के डिवायडेड बाय एच के इज इक्वल टू त्याची व्हॅल्यू किती मिळेल आपल्याला 1, म्हणजेच इज इक्वल टू बघा देअरफॉर कोरिलेशन ऑफ एक्स मायनस ए डिवायडेड बाय एच वाय मायनस बी डिवायडेड बाय के इज इक्वल टू काय मिळालं आपल्याला कोरिलेशन ऑफ एक्स वाय. ऑन द अदर हँड इफ एच अँड के हॅव अपोजिट अल्जेब्रिक साइन देन एच के लेस दॅन 0 हेन्स मॉड ऑफ एच के डिवायडेड बाय एच के इज इक्वल टू -1. जर आपण अशा पद्धतीने घेतलं नेक्स्ट याच्यामध्ये वेगळ्या पद्धतीने तर त्यांचे अपोजिट साइन आले तर एच के कसा मिळेल आपल्याला लेस दॅन 0, म्हणजेच त्याची व्हॅल्यू कशी मिळेल आपल्याला -1, म्हणजेच देअरफॉर कोरिलेशन ऑफ एक्स मायनस ए डिवायडेड बाय एच वाय मायनस बी डिवायडेड बाय के इज इक्वल टू मायनस ऑफ कोरिलेशन ऑफ एक्स वाय मिळाला आपल्याला. नोट आहे बघा फर्स्ट सिमिलरली वी कॅन प्रूव्ह दॅट बघा त्यासारखंच आपण हे पण प्रूफ करू शकतो की कोरिलेशन ऑफ एक्स प्लस बी cy plus d is equal to correlation of xy if a and c have same algebraic signs is equal to minus of correlation of xy. बघा इकडे प्लस होतं इकडे आता मायनस घेतला आपण, म्हणजेच त्याची साइन कशी मिळेल मग इफ ए अँड सी आर हॅव अपोजिट अल्जेब्रिक साइन. नेक्स्ट आहे नोट इफ ए इक्वल टू 1 घेतलं बी इक्वल टू 0 सी इक्वल टू -1 डी इक्वल टू 0 देन वी गेट मग कोरिलेशन ऑफ एक्स प्लस बी cy plus d is equal to correlation of x, -y is equal to minus of correlation xy. म्हणजे सिमिलरली वी गेट बघा हे जर आपण असं लिहू शकतो तर x, -y घेतला तर इकडे आपण -x घेतला -x, y इज इक्वल टू कोरिलेशन ऑफ xy. या टर्म मध्ये सेमच राहील ही टर्म ॲज इट इज. नेक्स्ट थर्ड नोट आहे कोरिलेशन ऑफ एक्स जर असेल तर त्याची व्हॅल्यू किती मिळेल आपल्याला 1. मग त्याचं प्रूफ बघूया बाय डेफिनेशन. आपल्याला डेफिनेशन माहिती आहे की कोरिलेशन ऑफ एक्स इक्वल टू काय असतं मग कोरिलेशन ऑफ एक्स डिवायडेड बाय सिग्मा एक्स सिग्मा वाय. जर ते एक्स वाय राहिला असता तर इकडे पण एक्स वाय डिवायडेड बाय सिग्मा एक्स सिग्मा वाय. मग कोव्हेरियन्स ऑफ एक्स इज इक्वल टू व्हेरियन्स ऑफ एक्स डिवायडेड बाय सिग्मा एक्स इंटू सिग्मा एक्स स्क्वेअर. व्हेरियन्स ऑफ एक्स इक्वल टू काय असतो सिग्मा एक्स स्क्वेअर आणि हा सिग्मा एक्स स्क्वेअर म्हणजे सिग्मा एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय सिग्मा एक्स स्क्वेअर काय मिळेल आपल्याला 1. नेक्स्ट आहे बघा थर्ड नोट कार्ल पियर्सन कोएफिशिएंट ऑफ कोरिलेशन आर ऑलवेज लाइज बिटवीन -1 अँड +1 दॅट इज -1 लेस दॅन इक्वल टू आर लेस दॅन इक्वल टू +1. प्रूफ बघूया विथ युजुअल नोटेशन वी हॅव ब्रॅकेटमध्ये xi मायनस एक्स बार डिवायडेड बाय सिग्मा एक्स. हा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. आपल्याला काय विचारलेलं आहे की कार्ल पियर्सनचा हा फॉर्म्युला आहे बघा तो आपण इकडे यूज करतोय. xi मायनस एक्स बार डिवायडेड बाय सिग्मा एक्स मायनस वाय मायनस वाय बार डिवायडेड बाय सिग्मा वाय ब्रॅकेट स्क्वेअर कसं दाखवले ते ग्रेटर दॅन इक्वल टू 0 म्हणजे एम्प्लाइज बाय 1/n समेशन i इज इक्वल टू 1 to n ब्रॅकेट ऑफ xi मायनस एक्स बार डिवायडेड बाय सिग्मा एक्स मायनस वाय मायनस वाय बार डिवायडेड बाय सिग्मा वाय ब्रॅकेट स्क्वेअर ग्रेटर दॅन इक्वल टू 0. फक्त आपण इकडे काय घेतलंय समेशन ऑफ 1/n आणि समेशन घेतलं. नेक्स्ट बघा आता समेशन इम्प्लाइज बाय 1/n समेशन i इज इक्वल टू 1 to n ब्रॅकेट ऑफ xi मायनस एक्स बार ब्रॅकेट स्क्वेअर सिग्मा एक्स मायनस 2 इंटू xi मायनस एक्स बार divided by sigma x into y minus y bar divided by sigma y plus
yi मायनस वाय बार ब्रॅकेट स्क्वेअर डिवायडेड बाय सिग्मा वाय ब्रॅकेट कम्प्लीट ग्रेटर दॅन इक्वल टू 0. बघा आता इथं आपण कोणता फॉर्म्युला यूज केला आहे, ए मायनस बी स्क्वेअर. याला आपण ए मानलं, याला आपण बी मानलं, तर ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला काय असतो मग, ए स्क्वेअर मायनस 2 इंटू ए बी प्लस बी स्क्वेअर. हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा, ए स्क्वेअर मायनस 2 इंटू ए बी प्लस बी स्क्वेअर. या फॉर्म्युला आपण इकडे यूज केलेला आहे. बघा एम्प्लाइज बाय 1 अपॉन सिग्मा एक्स स्क्वेअर इंटू 1 अपॉन एन समेशन आय इज इक्वल टू 1 टू एन एक्स आय मायनस एक्स बार ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 2 डिवायडेड बाय सिग्मा एक्स सिग्मा वाय 1 अपॉन एन समेशन आय इज इक्वल टू 1 टू एन एक्स आय मायनस एक्स बार इंटू वाय आय मायनस वाय बार प्लस 1 अपॉन सेम याच्यासारखीच टर्म आहे 1 अपॉन इकडे सिग्मा एक्स स्क्वेअर घेतलं, इकडे सिग्मा वाय स्क्वेअर 1 अपॉन सिग्मा वाय स्क्वेअर 1 अपॉन एन समेशन आय इज इक्वल टू 1 टू एन वाय आय. इकडे जसा एक्स आय मायनस एक्स बार होता तसा वाय आय मायनस वाय बार ब्रॅकेट स्क्वेअर ग्रेटर दॅन इक्वल टू 0. म्हणजेच एम्प्लाइज बाय आपल्याला मिळेल सिग्मा एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय सिग्मा एक्स स्क्वेअर मायनस 2 डिवायडेड बाय सिग्मा एक्स इंटू सिग्मा वाय कोव्हॅरियन्स ऑफ एक्स वाय प्लस सिग्मा वाय स्क्वेअर डिवायडेड बाय सिग्मा वाय स्क्वेअर ग्रेटर दॅन इक्वल टू 0. कारण याचा फॉर्म्युला यूज केला आपण कोव्हॅरियन्स ऑफ एक्स वाय इज इक्वल टू समेशन ऑफ एक्स आय मायनस एक्स बार आणि समेशन ऑफ वाय आय मायनस वाय बारला आपण काय घेतलं, कोव्हॅरियन्स ऑफ एक्स वाय. तो कसा मिळाला आपल्याला, ग्रेटर दॅन इक्वल टू 0. म्हणजेच इज इक्वल टू बघा सिग्मा एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय सिग्मा एक्स स्क्वेअर त्याची व्हॅल्यू किती मिळेल आपल्याला 1 मायनस 2 अपॉन सिग्मा एक्स इंटू सिग्मा वाय कोव्हॅरियन्स ऑफ एक्स वाय कसा लिहू शकतो आपण, कोव्हॅरियन्स ऑफ एक्स वाय आपण आर ने दाखवतो, आर इंटू सिग्मा एक्स सिग्मा वाय प्लस सिग्मा वाय स्क्वेअर डिवायडेड बाय सिग्मा वाय स्क्वेअर किती मिळेल आपल्याला 1 आणि ग्रेटर दॅन इक्वल टू 0 ॲज इट इज. म्हणजेच एम्प्लाइज बाय 2 1 2 2 मायनस 2 आर ग्रेटर दॅन इक्वल टू काय मिळालं आपल्याला 0. 1 प्लस 1 2 2 मायनस 2 आर 2 मायनस 2 आर ग्रेटर दॅन इक्वल टू 0. म्हणजेच एम्प्लाइज बाय 2 जर आपण कॉमन काढला तर ब्रॅकेटमध्ये काय शिल्लक राहील 1 मायनस आर. तो कसा मिळेल आपल्याला ग्रेटर दॅन इक्वल टू 0. म्हणजेच इज इक्वल टू 1 मायनस आर कसा मिळाला आपल्याला ग्रेटर दॅन इक्वल टू 0. म्हणजेच एम्प्लाइज बाय 1 कसा मिळेल आपल्याला ग्रेटर दॅन इक्वल टू 0. एम्प्लाइज बाय आर लेस दॅन इक्वल टू प्लस 1. याला आपण इक्वेशन काय दिलं फर्स्ट. नेक्स्ट बघा सिमिलरली ब्रॅकेट ऑफ एक्स आय मायनस एक्स बार डिवायडेड बाय सिग्मा एक्स प्लस वाय आय मायनस वाय बार डिवायडेड बाय सिग्मा वाय ब्रॅकेट स्क्वेअर ग्रेटर दॅन इक्वल टू 0. म्हणजेच एम्प्लाइज बाय 1 अपॉन एन आपण समेशनच्या बाहेर काढला 1 अपॉन एन समेशन आय इज इक्वल टू 1 टू एन एक्स आय मायनस एक्स बार डिवायडेड बाय सिग्मा एक्स प्लस वाय आय मायनस वाय बार डिवायडेड बाय सिग्मा वाय ब्रॅकेट स्क्वेअर ग्रेटर दॅन इक्वल टू 0. इथं काय केलं आपण 1 अपॉन एन समेशन घेतलेलं आहे फक्त. मग नेक्स्ट टर्म 1 अपॉन एन समेशन आय इज इक्वल टू 1 टू एन ब्रॅकेट ऑफ एक्स आय मायनस एक्स बार डिवायडेड बाय सिग्मा एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. इथं पण सेप बघा ब्रॅकेट ऑफ स्क्वेअर म्हणजे ए प्लस बी स्क्वेअर. आपण पहिले काय घेतलं होतं ए मायनस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला यूज केला होता, तसा सेम ए प्लस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला यूज करायचा आहे आपल्याला. ए प्लस बी स्क्वेअर म्हणजे जसं याला आपण ए घ्यायचं आहे आणि याला बी घेतलंय म्हणजेच ए प्लस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला काय असतो ए स्क्वेअर प्लस ट्वाइस ए बी प्लस बी स्क्वेअर. त्यासारखाच सेम आहे बघा 1 अपॉन एन घेतला समेशन आय इज इक्वल टू 1 टू एन एक्स आय मायनस एक्स बार स्क्वेअर एक्स आय मायनस एक्स बार ब्रॅकेट स्क्वेअर डिवायडेड बाय सिग्मा एक्स. बघा ए स्क्वेअर म्हणजेच हा ए स्क्वेअर घेतला प्लस 2 ॲज इट इज 2 इंटू ही ए ची टर्म दिसते बघा 2 इंटू ए बी प्लस ही काय बी म्हणजेच बीचा स्क्वेअर म्हणजे ए प्लस ट्वाइस ए बी प्लस बी स्क्वेअर. अशा पद्धतीने आपण हा फॉर्म्युला यूज केलेला आहे. ए प्लस बीचा ब्रॅकेट स्क्वेअर असेल तर हा फॉर्म्युला आपण अशा पद्धतीने सबस्टिट्यूट केलेला आहे बघा ग्रेटर दॅन इक्वल टू 0 ॲज इट इज. एम्प्लाइज बाय 1 अपॉन सिग्मा एक्स स्क्वेअर 1 अपॉन एन समेशन आय इज इक्वल टू 1 टू एन एक्स आय मायनस एक्स बार ब्रॅकेट स्क्वेअर प्लस आता काय केलं एक्स आय मायनस एक्स बार ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 2 डिवायडेड बाय सिग्मा एक्स इंटू सिग्मा वाय इंटू समेशन एक्स आय इज इक्वल टू 1 टू एन एक्स आय मायनस एक्स बार इंटू वाय आय मायनस वाय बार प्लस 1 अपॉन तसंच सेम 1 अपॉन सिग्मा वाय स्क्वेअर 1 अपॉन एन समेशन आय इज इक्वल टू एन वाय आय मायनस वाय बार ब्रॅकेट स्क्वेअर. बघा एक्स आय मायनस एक्स बार इकडे वाय आय मायनस एक्स बार आणि दोघांचं मल्टिप्लिकेशन. म्हणजेच एम्प्लाइज बाय आपल्याला काय मिळेल मग ही टर्म सिग्मा एक्स स्क्वेअर हा सिग्मा एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय सिग्मा एक्स स्क्वेअर प्लस 2 डिवायडेड बाय सिग्मा एक्स इंटू सिग्मा वाय आणि या टर्मला आपण काय म्हणतोय कोरिलेशन ऑफ एक्स वाय प्लस सिग्मा वाय स्क्वेअर डिवायडेड बाय सिग्मा वाय स्क्वेअर ग्रेटर दॅन इक्वल टू 0. सिग्मा एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय सिग्मा एक्स स्क्वेअर काय मिळेल आपल्याला 1 प्लस
2 सिग्मा एक्स सिग्मा वाय ॲज इट इज लिहिला इंटू कोरिलेशन ऑफ आर वाय कोरिलेशन ऑफ एक्स वाय काय असतो आर इंटू सिग्मा एक्स सिग्मा वाय प्लस या टर्मची परत व्हॅल्यू 1 मिळेल ग्रेटर दॅन इक्वल टू 0 ॲज इट इज. बघा सेम प्रिव्हियस याच्यासारखंच एम प्लस बाय 2 प्लस 2r कसा मिळाला आपल्याला ग्रेटर दॅन इक्वल टू 0. मग 2 आपण ब्रॅकेटच्या बाहेर काढला 2 कॉमन काढला दोघं टर्म मधून तर 1 प्लस आर ग्रेटर दॅन इक्वल टू 0 म्हणजेच 1 प्लस आर कसा मिळेल आपल्याला ग्रेटर दॅन इक्वल टू 0 म्हणजेच एम प्लस बाय आर इज ग्रेटर दॅन इक्वल टू -1 म्हणजेच एम प्लस बाय -1 कसा मिळेल लेस दॅन इक्वल टू आर. तिकडे कसा मिळाला तो आपल्याला ग्रेटर दॅन इकडे लेस दॅन म्हणजेच इक्वेशन 2. आपल्याला इक्वेशन फर्स्ट आणि इक्वेशन 2 मधून काय कळलं फ्रॉम इक्वेशन्स फर्स्ट अँड सेकंड वी गेट मग आपल्याला ते कसं लाय होतोय आर कसा लाय होतोय मग -1 लेस दॅन इक्वल टू आर लेस दॅन इक्वल टू +1 -1 पासून तर +1 पासून. मग नेक्स्ट बघा हे सॉल्व्ह केलं आपण. नेक्स्ट आहे इंटरप्रिटेशन ऑफ द व्हॅल्यू ऑफ आर. मग इफ त्याच्या कंडिशन दिल्या आहेत बघा काही. जर इफ आर ग्रेटर दॅन 0 असेल तर कोरिलेशन बिटवीन 2 व्हेरिएबल इज कसे असतात पॉझिटिव्ह. इफ आर जर लेस दॅन 0 असेल तर कोरिलेशन बिटवीन 2 व्हेरिएबल इज निगेटिव्ह असतात. लक्षात ठेवायचं ग्रेटर दॅन असेल तर 2 व्हेरिएबल कसे असतात पॉझिटिव्ह असतात लेस दॅन असेल तर निगेटिव्ह असतात. इफ आर इज इक्वल टू 0 असेल तर देअर इज नो कोरिलेशन बिटवीन अँड 2 व्हेरिएबल्स ऑर द 2 व्हेरिएबल्स आर अनकोरिलेटेड असतात. कसे असतात ते अनकोरिलेटेड. नेक्स्ट इफ mod of r greater than 0.8 there is higher degree correlation between the two variables. If mod of r जर less than 0.3 असेल तर there is lower degree correlation between the two variables. If 0.3 less than mod of r less than 0.8 there is a considerable म्हणजे सिग्निफिकंट सुद्धा म्हणू शकतो कोरिलेशन बिटवीन द टू व्हेरिएबल्स. बघा आपण काय बघितलं ग्रेटर दॅन लेस दॅन अँड त्याचं आपण लेस दॅन काय घेतला आर ग्रेटर दॅन घेतला म्हणजे इकडे येईल तो 0.3 लेस दॅन मॉड ऑफ आर लेस दॅन 0.8. नेक्स्ट कंडिशन आहे बघा इफ आर इज इक्वल टू +1 असेल तर देअर इज अ परफेक्ट पॉझिटिव्ह कोरिलेशन बिटवीन 2 व्हेरिएबल्स. आणि इफ आर इज इक्वल टू जर -1 असेल तर देअर इज अ परफेक्ट निगेटिव्ह कोरिलेशन बिटवीन द 2 व्हेरिएबल्स. बघा अशा पद्धतीने आपण इंटरप्रिटेशन ऑफ आर म्हणजे आरच्या कंडिशन बघितल्या की ग्रेटर दॅन असेल तर पॉझिटिव्ह लेस दॅन असेल तर निगेटिव्ह आणि आरची व्हॅल्यू जर 0 असेल तर काय म्हणतो नो कोरिलेशन किंवा अनकोरिलेटेड असं म्हणू शकतो त्याला. आणि +1 असेल तर पॉझिटिव्ह -1 असेल तर निगेटिव्ह. अशा पद्धतीने आपण हे बघितलं. नेक्स्ट लेक्चरला आपण याच्यावरचे एक्झाम्पल बघूया.